तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की म्हाडाच्या वेगवेगळ्या विभागातर्फे दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या सोडती काढल्या जातात आणि त्या सोडतीच्या माध्यमातून सर्वसामान्यांचं हक्काच्या घराचं स्वप्न हे पूर्ण होत असते। आणि जशी लॉटरी काढली, जसा जमाना बदलतो, जसा काळ बदलतोय, तसं म्हाडामध्ये सुद्धा बरेच बदल केले जात आहेत। मागील जर विचार केला तर मागील 2011 पासून ज्यावेळेस म्हाडाने ऑनलाईन लॉटरी सिस्टम सुरू केली तेव्हापासून या म्हाडाच्या जे काही लॉटरी प्रोसेस आहे त्याच्यात बऱ्याचपैकी पारदर्शकपणा आल्याचं आपण पाहिलेलं आहे आणि याच्यामध्ये अजून जास्त पारदर्शकता आणण्यासाठी वेगवेगळे पर्याय, वेगवेगळे युक्त्या केल्या जात आहेत। लॉटरी प्रोसेस ज्यावेळेस सुरू असते किंवा पोझिशन प्रोसेस सुरू असते त्यावेळेस म्हाडाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेवांचा आपल्याला लाभ घ्यावा लागतो, वेगवेगळ्या आपल्याला स्टेजेस म्हणून जावं लागतं आणि म्हणून कुठेतरी आता सगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा एकाच प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी म्हाडाने खूप महत्त्वाचं पाऊल टाकलेलं आहे। म्हणजे पोझिशनची प्रक्रिया असेल, तुमचं लॉटरी ऑनलाईन प्रोसेस असेल किंवा तुमचे काही इतर जे काही म्हाडाशी रिलेटेड काम असतील ती सगळी एकाच ठिकाणी घर बसल्या तुम्ही करू शकता आणि ते माध्यम आहे मित्रांनो डीजी म्हाडा हे नवीन ॲप। म्हाडाने नुकतंच 5 मार्च रोजी डीजी म्हाडा नावाचं नवीन ॲप्लिकेशन आणलेलं आहे आणि त्या अंतर्गत म्हाडाकडून वेगवेगळ्या सोयी सुविधा पुरवल्या जात आहेत। नेमकं हे ॲप डाउनलोड कसं करायचं, ह्याच्यावर व्हिजिट कशी करायची, नोंदणी कशी करायची आणि नेमकं या ॲपमध्ये कोणती महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे हे सगळं आज आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे, मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आरके प्रॉपर्टी न्यूज। आता जे काही म्हाडाकडून वेगवेगळ्या प्रकारच्या ॲप्लिकेशन्स किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी सुद्धा केल्या जात आहेत जेणेकरून नागरिकांना जास्त त्रास होऊ नये, नागरिकांची हेळसांड होऊ नये, नागरिकांना घर बसल्या सगळ्या सुविधा मिळाव्यात यासाठी नक्कीच म्हाडा सातत्याने प्रयत्नशील आहे। आणि हे जे काही नवीन डीजी म्हाडा ॲप आणलेलं आहे त्याबद्दल मी नक्कीच म्हाडाचा आभार मानेल आणि त्यांचं अभिनंदन सुद्धा करेल की अशा प्रकारच्या जर सेवा त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवल्या तर नक्कीच म्हाडाच्या लॉटरीचा किंवा म्हाडाच्या योजनांचा सर्वसामान्यांना नक्कीच उपयोग होऊ शकतो। आता हे जे ॲप आहे मित्रांनो ते डीजी म्हाडा ॲप आहे आणि अगोदरपासून याचं कॅम्पेन म्हाडाने चालवलेलं होतं। आता नेमकं आपण पाहूया की डीजी ॲप नावाचं ॲप आहे की ॲप्लिकेशन आहे ते तुम्ही मोबाईलमध्ये सहजरित्या इन्स्टॉल करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावरती सगळा वापर करू शकता। आता पहिलं मी तुम्हाला सांगणार आहे की नेमका तुम्हाला आपल्या मोबाईलवरती कशा प्रकारे हे डाउनलोड करायचं आहे। चला तर आता ॲप डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला पहिलं तुमच्या स्क्रीनवरती पाहू शकता, मी मोबाईल स्क्रीनवर दाखवतो की तुम्हाला गुगल स्टोर प्ले स्टोरवरती जायचं आहे। प्ले स्टोरवर गेल्यानंतर डीजी म्हाडा एक टाईप करायचं आहे, डीजी म्हाडा नावाचं एक ॲप्लिकेशन तुम्हाला शोधायचं आहे। डीजी म्हाडा टाईप केल्यानंतर वरतून चौथ्या नंबरला बघा तुम्हाला डीजी म्हाडा दिसतंय जे 55 MB एवढ्या साईजचं आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता डीजी म्हाडा हाऊसिंग लॉटरी इथे तुम्हाला इन्स्टॉलवरती क्लिक करायचं आहे। इन्स्टॉलवर क्लिक केल्यानंतर थोड्याच वेळात म्हणजे अवघ्या 1 मिनिटाच्या आतमध्ये हे डाउनलोड होईल आणि लगेच डाउनलोड झाल्याच्या नंतर तुम्हाला ओपन करायचं आहे। इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन करा। ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल मित्रांनो। त्यानंतर नमस्कार मराठीला क्लिक करून पुढे जावरती क्लिक करायचं आहे। नंतर नागरिक नोंदणीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर तुम्हाला OTP येणार आहे आणि OTP आल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस पूर्ण करायची आहे। तर पहिलं मी ते मोबाईल नंबर टाकून घेतो। इथे पाहू शकता आपण आता लॉग इन करूया। OTP टाकल्यानंतर मित्रांनो म्हाडाचा मेन पेज ओपन होणार आहे। थोडा वेळ लागू शकतो इन्स्टॉल होण्यासाठी किंवा OTP येण्यासाठी, थोडं वाट बघायची आहे तुम्हाला। आता नागरिक लॉग इन OTP वापरून लॉग इन करा असं इथे आलेलं आहे। आता OTP येईल आपल्याला, तर OTP आल्याच्या नंतर आपण लॉग इन करणार आहोत। इथे बघा मेसेज आलेला आहे OTPचा, OTP टाकून घ्या आणि लॉग इन करा। लॉग इन करावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला म्हाडाचा जो काही ॲप आहे ॲप्लिकेशन ते पूर्णपणे ओपन होणार आहे आणि नंतर तुम्हाला कळेल की नेमका कोणते महत्त्वाचे पॉईंट दिले। इथे पहा आपण आता माहिती भरलेली आहे, काय माहिती भरलेली आहे, पूर्ण नाव, ईमेल ID, जन्मतारीख, लिंग, परिसराचे नाव आणि बोर्ड ही सगळी माहिती भरलेली आहे। पुढे जावर क्लिक करायचं आहे। आता लिंग आपण निवडून घेऊया आणि पुढे जावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पाहिजे गृहनिर्माण, माहिती तंत्रज्ञान योजना, मुख्यमंत्री, पंतप्रधान, म्हाडा विजन हे सगळे काहीतरी ते कीवर्ड्स दिले आहेत, तुम्ही सबमिट
करावर क्लिक करायचं आहे. पुढे जाण्यासाठी सज्ज आहोत. म्हाडा निवड केल्याबद्दल धन्यवाद. प्रारंभ करूया असं तिथे आलेलं आहे. प्रारंभ करूयावर क्लिक करायचं आहे. तुम्हाला पुढे वाईल युजिंग ॲप तुम्हाला जे काही परमिशन द्यायचे तुम्ही देऊ शकता. इथे अशा प्रकारे बघा तुम्हाला तुमचं नमस्कार, तुमचं नाव दिसेल. इथे पहा सर्व म्हाडा ब्लॉग्स, लेख, कार्यक्रम सगळी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. म्हाडावर क्लिक केलं तर तुम्हाला जे काही माहिती म्हाडाच्या संदर्भातली आहे ती सगळी माहिती इथे उपलब्ध होणार आहे. ब्लॉग्सवरती तुम्ही क्लिक केलं तर सगळे जे माहिती आहे ब्लॉग्स आहेत वेगवेगळ्या विषयावरचे ब्लॉग त्यांनी तिथे दिलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता लेख, म्हाडाशी रिलेटेड वेगवेगळे लेख तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. कार्यक्रम काही असतील म्हाडाचे अपकमिंग त्याची इथे माहिती दिलेली आहे. हे सगळे माझे तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या कारण हे तुम्हाला तिथे मिळणार आहे. पण महत्त्वाचं म्हाडाने कोणत्या कोणत्या सेवा या ठिकाणी दिलेल्या आहेत. खाली बघा 4 ऑप्शन आहेत. म्हाडा विशेष, माझ्याजवळ, म्हाडा सेवा आणि लॉटरी. म्हाडा सेवावरती क्लिक करायचं आहे. म्हाडा सेवावर क्लिक केल्यानंतर राईट टू सर्व्हिस, गृहनिर्माण लॉटरी, बुक माय होम, ई बिलिंग, म्हाडा अभ्यागत व्यवस्थापन प्रणाली, पूर्ण झालेले प्रकल्प, सध्याचे प्रकल्प, तक्रार निवारण पोर्टल, ई लिलाव, ऑटो DCR परवानगी प्रणाली, मास्टर लिस्टमधून वाटप अर्ज, कंत्राटदार नोंदणी, म्हाडाचे ठराव. इतर सेवामध्ये काय आहे सायबर सुरक्षा, मुद्रांक शुल्क गणक, महारेरा, महिला तक्रार निवारण आणि RK असे वेगवेगळे ऑप्शन्स या ठिकाणी दिसत आहेत. लॉटरीवर क्लिक केलं तुम्ही तर लॉटरीचे जे काही अपडेट आहेत तुम्हाला ते लॉटरीची जे काही साईट आहे म्हाडाची लॉटरी साईट त्या साईटवर तुम्ही सहजरित्या जाऊ शकता. इथे तुम्ही जाऊन तुमचं नोंदणी करून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता. माझ्याजवळ जर विचार केला तर माझ्याजवळ म्हणजे तुमचं जे काही लोकेशन आहे ते लोकेशन या ठिकाणी दिलेलं आहे. आणि म्हाडा विशेषमध्ये तुम्ही पाहू शकता की हे सगळे जे काही अपडेट आहेत म्हाडाची जे काही लॉटरी संदर्भात किंवा माहिती असेल त्या सगळी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. अशा प्रकारचे ॲप आहे मित्रांनो. याच्यामध्ये बरेच अपडेट हे म्हाडाने नव्याने केलेले आहेत जे सर्वसामान्य अर्जदारांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे मानले जात आहेत. आणि म्हणून तुम्हाला जर हे ॲप घ्यायचं असेल तुम्ही नक्की डाउनलोड करून तुमची पुढची प्रोसेस ही नक्कीच पूर्ण करू शकता. धन्यवाद.